थंडीमध्ये तीळ खाण्याचे विशेष महत्त्व असते. आपल्यातील अनेकांना माहीत असेल, थंड वातावरणापासून शरीराचे रक्षण व्हावे यासाठी तीळ खाल्ले जातात. तीळ उष्ण असल्याने थंडीमध्ये शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्याचे त्यांचा वापर केला जातो. ज्यांना थंडीचा जास्त त्रास होतो त्याने तीळ आवश्यक खावे. हिवाळ्यात तिळाचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. चला तर जाणून घेऊया तिळाबद्दल काही फायदे. तिळामध्ये पॉलिसॅकराइड, फॅटी ॲसिड, फायबर, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि ओमेगा 6 सारखे अनेक पोषक तत्व आढळतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात. पांढरे तीळ हे ऊर्जेचे उत्कृष्ट स्रोत आहे. मुठभर बिया खाल्ल्याने आळस आणि अशक्तपणा आणि थकवा यापासून आराम मिळतो. हे सुपरफूड तुम्हाला थंड वातावरणातही सक्रिय आणि सतर्क राहण्यास मदत करते. हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, ते वाढवण्यासाठी पांढऱ्या तिळांचा युक्त आहार घ्यावा. हे तुम्हाला जस्तसारखे शक्तिशाली पोषक तत्व देतील, जे रोगप्रतिकारक शक्तीची कमकुवता दूर करण्यास मदत करतात. पांढऱ्या तिळात ओमेगा 6 सारखे फॅटी ॲसिड असतात. या निरोगी चरबीमुळे त्वचा गुळगुळीत होते. जर तुम्ही त्वचेच्या कोरडेपणाने त्रस्त असाल तर निरोगी बिया तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. थंडीत पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे अपचन, गॅस, पोटदुखी असे समस्या होऊ शकतात. या बियांमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. तिळामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, झिंक आणि सोलेनियम असे घटक आढळतात. हिवाळ्यात याचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. जर तुम्हाला हाडे आणि सांधेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही तिळाचे सेवन करू शकता. त्यात कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखी आवश्यक खनिजे असतात. यामुळे तुमची हाडे मजबूत होतात. तिळामुळे तणाव आणि नैराश्य कमी करण्यास मदत करतात आणि तीळ हे आरोग्यासाठीही चांगले मानले जाते.